हो. हॅलो. हा सर, ऍडव्होकेट अनंत साळवे बोलतोय. हो हो, तुमचा आवाज कट होत राहिला. हा नाही, मी एकदम बाहेर आलोय सर, आता एकदम हा. रस्त्यावर आलो. म्हणजे होऊ शकते घरात नसेल तर मी आता रस्त्यावर आलो. बरं बरं, बोला ना. सर, विषय हा आहे की म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक, टू बी व्हेरी हा. फ्रँक, मी ऍज अ टीचर म्हणून आय डू हॅव ग्रेट रिस्पेक्ट फॉर यू. की तुमचं मराठी शिकवणं अतिशय सुंदर आहे. म्हणजे मी माझ्या पोराला 10वीत होता तेव्हा त्याला हा. तुमचे व्हिडिओज दाखवले वगैरे वगैरे. सर, पण तुम्हाला बरं. असं नाही वाटत का की तुम्ही पॉलिटिकल याच्यामध्ये थोड्याशा मर्यादा जास्तच गाठून राहिले? आजचा काय तुमचा म्हटलं पॉलिटिकल? पॉलिटिकल याच्यामध्ये एका मर्यादेच्या पलीकडे चालले असं नाही जाणवत आहे का तुम्हाला? की मर्यादेच्या पलीकडे चाललो. हा, आजचा तुमचा जो 33 मिनिटांपूर्वीचा व्हिडिओ आहे, अरे मोदी वगैरे 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 वगैरे. हा. सर, डू यू डिझर्व टू से दॅट थिंग? डू दॅट कॅपेबिलिटीज टू से दॅट थिंग? आज 135 करोड लोकांपैकीच्या कित्येक करोड लोकांच्या ओपिनियननी तो माणूस पंतप्रधान पदावर बसलाय. ओके. बाकी आपण जे काही केलं, आपण कोणता ते पदवीधर मतदारसंघात काय झालं ते वगैरे वगैरे वगैरे, ते तो रिझल्ट तुमच्या समोर आहे. वेदर यू डिझर्व टू कॉल हिम इन अ व्हेरी पर्सनल नेम, तुम्ही वैयक्तिक लेवलला, ठीक आहे ना, वैयक्तिक लेवलला टीकाही करा, मान्य मान्य. परंतु ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय ती पद्धत चुकीची आहे असं नाही वाटत आहे का? म्हणजे कशी? म्हणजे तुम्ही एका देशाच्या, भारताच्या, आपल्या देशाच्या, म्हणजे माझ्या देशाच्या, मला माहिती नाही वेदर यू बिलॉंग्स टू दिस थिंग ऑर नॉट, कारण की देशाच्या पंतप्रधानाशी अरे कारेच्या टोन मध्ये जर बोलत असाल. आता देशाच्या संसदेमध्ये अमित शहा अरे कारेच्या टोन मध्ये बोलते. नाही 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 नाही, एक लक्षात घ्या, तिथं ते बरोबरीच आहे ना. तुम्ही अमित शहा का? तुम्ही मी या देशाचा नागरिक आहे, मी मालक आहे. मी मालक आहे म्हटलं या देशाचा, साहेब. एक लक्षात घ्या. समजलं का? माया मतदानावर ते निवडून आलेले आहे. आणि कराळे सर, आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे का, अनेक बेरोजगार पूर्व आंदोलन करते तर हे सरकार सोके लावते त्याला. शेतकरी आंदोलन करते तर त्याच्या रस्त्यात आडवे काटे टाकते, तर काय त्याची इज्जत ठेवणार आहे? मला एक गोष्ट सांगा, हे 2014च्या पूर्वी होत नव्हतं, तेव्हा कुठं बोलले का तुम्ही? बरं, विषय तोही सोडा. वोट चोरीच्या 2014च्या पहिले बी बोलला आहे. मी मोदीने मतदान केलंय 14 साहेब. हा, वोट चोरीच्या मुद्द्यावर तुम्ही बोलताय. मी 2014 मोदीने मतदान केलं म्हणलं. नाही, वोट चोरीच्या मुद्द्यावर तुम्ही बोलता. मी काय म्हटलं, मी मोदीने मतदान केलं, देशात चांगलं काही होईल, भलं काही होईल केलं ना, त्याबद्दल अतिशय चांगलंच काम केलं, त्याच्याबद्दल एक विषय नाही. पण